प्रश्नांची उत्तरं आता येणार पटापट, कारण मराठी लेक्चरवाली सोबत आहे. सराव संच 38चा कडक सराव. चला जिंकूया गणिताचं मैदान. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोडवणार आहोत सराव संच 38. या सराव संचात आपल्याला एका चौकोनाची माहिती दिली आहे आणि त्यावर आधारित काही सोपे प्रश्न विचारले आहेत. तर प्रश्न पहिला काय आहे बघा, चौकोन XYZW काढा, त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. लक्षात आलं का? तर पहिल्यांदा मी काय करते रे, एक चौकोन काढते. काय करते रे, एक चौकोन काढते आणि ह्या चौकोनाला काय नाव दिले बघा, X Y Z आणि W. हे काय आहे रे, चौकोनाचं नाव आहे. तर पहिला प्रश्न काय विचारला बघा, सम्मुख कोणांच्या जोड्या लिहा. आता आपल्याला काय विचारलेत रे, कोण विचारलेत, पण कसे विचारलेत, सम्मुख म्हणजे समोरासमोरील. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर आपल्याला इथे काय दिसते बघा, जे काही समोरासमोरील कोण दिसतात ते काय आहे, कोण Xच्या समोर कुठला कोण आहे रे, Z, आणि कोण Yच्या समोर काय आहे रे, W. लक्षात आलं का? हेच काय आहे रे, समोरासमोरील कोण. म्हणून काय येणार आहे बघा, कोण X व कोण Z ही पहिली जोडी. त्यानंतर दुसरी जोडी काय असणार आहे, कोण Y व कोण W. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? कोण Y व कोण W. त्यानंतर काय विचारले, सम्मुख बाजूंच्या जोड्या लिहा. सम्मुख बाजू म्हणजे काय, समोरासमोरील बाजू. लक्षात आलं का? बघा इथे काय आहे, XY ह्या बाजूच्या समोर काय आहे रे, ZW किंवा WZ ही पहिली जोडी. त्यानंतर दुसरी YZ, समोरची बाजू काय आहे, XW, म्हणजेच पहिली जोडी काय येणार आहे बघा, बाजू XY व बाजू ZW. त्यानंतर दुसरी जोडी काय, YZ आणि XW, बाजू YZ व बाजू X आणि W. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही लगतच्या बाजूंची जोडी लिहिताना मी इथून सुरुवात करते. काय करते, बाजू XY बाजू YZ. पहिली जोडी काय आली बघा, बाजू XY व बाजू YZ. त्यानंतर दुसरी जोडी काय आहे, बाजू YZ आणि ZW. लक्षात आलं का? बाजू YZ व बाजू ZW. त्यानंतर जी काही तिसरी जोडी आहे ती काय आहे, ZW आणि WX. बाजू ZW व बाजू WX. त्यानंतर चौथी जोडी काय आहे, बाजू WX आणि XY. बाजू WX व बाजू XY ही काय आहे रे, लगतच्या बाजूंच्या जोड्या. त्यानंतर प्रश्न पुढचा काय विचारलाय, लगतच्या कोणांच्या जोड्या. लगतचे कोण म्हणजेच काय रे, जे काही XY ZW हे काय आहेत रे, लगतचे कोण आहेत. म्हणजेच आता बघा मी काय लिहिलं, जे काही XY ZW WX हे काय आहेत रे, लगतचे कोणांच्या जोड्या. म्हणजेच पहिली जोडी काय येणार आहे, कोण X व कोण Y ही पहिली जोडी. त्यानंतर दुसरी जोडी काय येणार आहे, कोण Y व कोण Z. कोण Y व कोण Z. त्यानंतर जी काही तिसरी जोडी आहे ती काय येणार आहे, कोण Z व कोण W. कोण Z व कोण W. त्यानंतर चौथी जोडी काय येणार आहे, कोण W व कोण X. कोण W व कोण X. आता बघा जो काही चौकोन आहे ह्या चौकोनामध्ये कर्ण म्हणजे काय रे, चौकोनाच्या समोरील शिरोबिंदू जोडणाऱ्या रेषेला काय म्हणायचं, कर्ण असे म्हणायचं. ही जी आकृती आहे ह्यामध्ये जे काही समोरासमोरील जे काही शिरोबिंदू आहेत ही काही जोडणारी जी काही रेषे त्याला आपण काय म्हणायचे, कर्ण. मग पहिली जी काही रेषा आहे ती काय आहे रे, तर रेख काय आहे, YW किंवा YW. आणि दुसरं काय आहे रे, रेख XZ. काय आहे बघा, रेख XZ हे काय आहे रे, चौकोनाचे कर्ण. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, समोरासमोरील शिरोबिंदू. त्यानंतर आपल्याला काय करायचे, चौकोनाची नावे ही वेगवेगळ्या प्रकारे लिहायच्यात. मी काय केलं, अशा पद्धतीने लिहित गेली. चौकोन XYZW. त्यानंतर काय करायचे, प्रत्येक शिरोबिंदू पहिल्यांदा घ्यायचं. लक्षात आलं का? एकदा आपण घड्याच्या दिशेने लिहूया, एकदा घड्याच्या विरुद्ध दिशेने. म्हणजेच काय येणार आहे बघा, चौकोनासाठी मी चिन्ह लिहिलं चौकोन, आणि इथे बघा काय येणार आहे,
XYZ काय येणार आहे बघा. चौकोन XYZ त्यानंतर काय येणार आहे त्यानंतर काय येणार आहे बघा ZWXY त्यानंतर काय येणार आहे WXYZ हे झालं घड्याळाच्या दिशेने. आता घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच पहिल्यांदा काय येणार आहे बघा चौकोन XWZY काय येणार आहे बघा XWZY चौकोन XWZY त्यानंतर चौकोन काय येणार आहे बघा WZYX त्यानंतर चौकोन काय येणार आहे ZYXW त्यानंतर काय येणार आहे बघा YXWZ काय येणार आहे YXWZ. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. एक आपण चौकोन काढला आणि ह्या चौकोनामध्ये जे काही प्रश्न विचारले होते ते लिहिले. आता प्रश्न दुसरा बघा. रिकाम्या चौकटीत बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या लिहा. बघा नावे आपल्याला दिलेली आहेत. आता चौकोनाला किती बाजू असतात रे. चौकोनाला बाजू असतात 4 म्हणून बाजूंची संख्या किती येणार आहे 4. अष्ट म्हणजे काय रे 8 म्हणजेच काय बाजूंची संख्या किती येणार आहे 8. कारण आपण धडा शिकताना काय सांगितले जेवढ्या बाजू तेवढेच काय असतात रे कोण. लक्षात आलं का. म्हणजेच बाजूंची संख्या किती येणार आहे 8. पंच म्हणजे 5 त्यानंतर सप्त म्हणजे काय रे 7 बाजू आणि षट म्हणजे काय रे 6 बाजू. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा काय विचारलं आहे. आपल्या परिसरात आढळणारी बहुभुजाकृतींची उदाहरणे लिहा. उदाहरणे लिहून त्याची आकृती काढायची होती तर मी काय केलं रे फक्त उदाहरणे लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो जो काही आपला फुटबॉलचा बॉल आहे काय आहे बघा फुटबॉलचा बॉल हा काय आहे रे तर तो आहे पंचकोन. म्हणजेच काय आहे रे तर त्याला 5 बाजू असतात. कशा असतात रे त्यावरची जी काही आकृती आहे ती कशी असते रे 5. त्यानंतर जे काही मधमाशीचे पोळे लक्षात आले का. ही सुद्धा काय आहे रे बहुभुजा आकृती. त्यासोबतच काय आहे जे काही आपण मसाल्याचा षटकोनी डबा वापरतो तो काय आहे रे एक बहुभुजा कृती आहे. काय आहे बघा मसाल्याचा डबा. त्यानंतर जे काही आपण ट्रॅफिक सिग्नलवरती स्टॉप असेल किंवा नो हॉर्न हे जे काही लिहिलेलं पाटी असते ते सुद्धा काय असते रे तर ते असते अष्टकोनामध्ये. लक्षात आलं का. ही आपल्या परिसरामध्ये आढळणारी बहुभुजाकृतीची उदाहरणे आहेत. त्यानंतर प्रश्न 4. एक बहुभुजाकृती काढा व तिचे शेजारी दाखवल्याप्रमाणे त्रिकोणाकृती भाग करा. यावरून तिच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती होईल ते लिहा. बघा एक आकृती ते काढलेली आहे. लक्षात आलं का. आता बघा ह्या आकृतीप्रमाणे आपल्याला काय करायचे जे काही आकृतीचे जे काही सर्व कोण आहेत ह्या सर्व कोणांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो बघा कोण किती आहेत रे ह्यामध्ये 6. ही बहुभुजाकृती आहे म्हणजे 3पेक्षा काय आहेत रे ह्याला जास्त बाजू आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो जर बघा ह्या आकृतीला मी काय केलं ही जी काही डॉटेड लाईन तुम्हाला दिसते ह्या डॉटेड लाईन करून मी काय केले जे काही समोरील कोण आहेत जर जोडले तर मला काय लक्षात येतं तर मला लक्षात येते की ते मला 4 त्रिकोण तयार झालेले दिसतात. किती 4 त्रिकोण तयार झालेले दिसतात. पहिला त्रिकोण काय आहे बघा रे हा एक त्रिकोण. ह्याला मी नाव सुद्धा देते की काय देते PQRSTU. लक्षात आलं का. जो काही पहिला त्रिकोण आहे तो काय आहे PQU हा पहिला त्रिकोण. त्यानंतर दुसरा त्रिकोण काय आहे QRU हा दुसरा त्रिकोण. त्यानंतर तिसरा त्रिकोण काय आहे RSU. लक्षात आलं का. त्यासोबतच जो काही चौथा त्रिकोण आहे तो काय आहे SUT. म्हणजेच ही जी काही बहुभुजाकृती आहे ह्यामध्ये आपल्याला काय करतात रे 4 त्रिकोण दिसतात. काय दिसतात रे 4 त्रिकोण दिसतात. आता बघा जो काही त्रिकोणाचा गुणधर्म आहे काय आहे रे त्रिकोणाच्या 3ही बाजूंची बेरीज किती असते रे 180. त्रिकोणाच्या 3ही बाजूंची बेरीज
180 अंश असते. किती? 180 अंश असते. यावरून मी काय म्हणलं बघा, 4 त्रिकोण आहेत, तर मी काय करते, त्याला गुणते 180नं. तर ते काय येईल बघा रे, जर मी 18 चोक काय तर काय नाही रे, 18 चोक 72 आणि हा वरचा 0 म्हणजेच काय आलं 720 अंश. तर बघा, ह्या जी काही बहुभुजाकृती आहे, ह्या बहुभुजाकृतीचे काय आहे रे, त्यांच्या सर्व मापांची, कोणांच्या मापांची बेरीज किती आली? 720 अंश. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही लगतचे म्हणाल तेव्हा शेजारी आठवा आणि सम्मुख म्हणाल तेव्हा समोरचे आठवा. बस एवढंच लक्षात ठेवलं की तुमचा सराव संच 38 तुमच्या खिशात. मित्रांनो, सराव संच 38 आता तुमच्यासाठी एकदम सोपा झाला असेल. अशाच सोप्या पद्धतीने गणित शिकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लगतचे असो वा समोरचे, मराठी लेक्चरवालीसोबत गणिताचे कोडे नक्की सुटणार. यासाठी सराव करत राहा आणि आनंदी राहा.